नमस्कार प्रेक्षक हो, मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहत आहात थेट वार्ता. आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नांदेडमधील सक्षम ताटे प्रकरण. हा प्रश्न गंभीर आहे. मानवता मोठी की जात, कायदा मोठा की खाप पंचायत, भावना मोठी की समाजाची बनवलेली रीत. चला सुरुवात करूयात. नांदेडमध्ये 20 वर्षाचा मुलगा सक्षम ताटे, त्यांचं एका मुलीसोबत प्रेम चालू होतं. तिचं नाव आचल मामिडवार. दोघांचं प्रेम साधं नव्हतं. 3 वर्षांचं नातं. गुपचूप भेटी, फोनवर बोलणं, भविष्याचे प्लॅन, सगळं ठीक होतं. पण एक समस्या होती. दोघे वेगळ्या जातीचे होते. जातीमुळे आचलच्या घरच्यांना हे नातं अजिबात पटत नव्हतं. त्यांनी मुलीवर भरपूर दबाव टाकला. कधी तक्रार करण्याची धमकी, तर कधी घरातील बंदिस्ती. पण दोघेही ठाम होते. जातीपेक्षा त्यांना प्रेम मोठं वाटत होतं. 27 नोव्हेंबरचा दिवस. सक्षम आपल्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी बसला होता. गप्पा, हशा सगळं सुरू होतं. तेवढ्यात काही लोक तिथे अचानक आले. त्यांनी काहीही विचारलं नाही. ते काही बोलले देखील नाहीत. थेट गोळी झाडली. सक्षमच्या छातीवर लागली. लोक धावायला लागले. सक्षम जमिनीवर कोसळला. पण हे थरार नाट्य इथेच थांबलं नाही. गोळी लागल्यानंतरही त्यांनी जमिनीवर फरशी, टाईल्स उचलून त्याच्या डोक्यावर वार केला. तोही पुन्हा पुन्हा. तो मरेल याची खात्री होईपर्यंत. ही घटना गजबजलेल्या जागी झाली. लोक पाहत होते, पण कोणी काहीच करू शकले नाही. आज बरेच लोक म्हणतात, आता जात कोण मानतं? परंतु जातीमुळे आजही लोक किती क्रूर होतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. घटनेनंतर पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली. यामध्ये मुलीचे वडील, भाऊ, कुटुंबातील काही जण आणि एक अल्पवयीन मुलगा देखील सामील आहे. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले. चित्रपटाला साजेसा असा आचलने निर्णय घेतला, जो महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. ती म्हणाली, माझ्या प्रेमाला मारलं, पण प्रेम संपणार नाही. आणि तिने सक्षमच्या मृतदेहासमोर त्याच्याशी विवाह केला, तो देखील विधिवत. ती म्हणाली, माझ्या बाबांनी माझ्या प्रियकराला मारलं. त्यांना आणि भावांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप उसळला. लोक म्हणतात, प्रेम केलं म्हणून एखाद्याला मारायचं, तेही जातीपोटी. तर काही लोक म्हणतात, आपण 2025 मध्ये आहोत की 2000 वर्षापूर्वीच्या जमान्यात. तर काहींनी प्रश्न विचारला, समाज बदलणार कधी? या घटनेतून काही प्रश्न उभे राहतात. प्रेमात जाती का महत्वाची? अजूनही माणसापेक्षा धर्म, जाती आणि परंपरा मोठ्या का? कधीपर्यंत ऑनर किलिंग होत राहणार? सक्षम आज जगात नाही. आचल आतून तुटली आहे, पण लढते. ही घटना फक्त एका मुलाची नाही. ही घटना आपल्याला विचारायला लावते, बदल करायचा की जुनं मत सांभाळत जगायचं. मी आहे राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहत होता थेट वार्ता. जर तुम्हाला वाटत असेल प्रेम गुन्हा नाही, जातीयवाद थांबायला हवा, तर कमेंट करा. इनफ इज इनफ. आता तरी जाती गाडूया. आता तरी जाती गाडूया. मानवतेने माणूस जोडूया. धन्यवाद.